राहाता व शिर्डी नगरपालिकेची निवडणूक ऐतिहासिक ठरली। विखे पाटील पितापुत्रांच्या व्यूहरचनेमुळे या दोन्ही पालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले। माजी खासदार सुजय विखे यांचा चाणाक्षपणा या दोन्ही निवडणुकीत ठळक दिसला। आता याच दोन्ही पालिकेतील गटनेता निवडीतही विखेंचं सर्वसमावेशक राजकारणाचा प्रत्यय आला। काय झालंय राहाता व शिर्डीत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राहाता व शिर्डी हे दोन्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे गड मानले जातात, परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पालिकांबाबत विरोधकांकडून वेगवेगळ्या अफवांची हवा पेरली गेली होती। या दोन्ही पालिकांची निवडणूक जाहीर झाल्यावर निवडणुकीत रंगत येईल असा अंदाज बांधला गेला होता। प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला तेव्हा या अफवाच होत्या हे सिद्ध झालं। या दोन्ही पालिकांवर विखेंनी एकतर्फी व दणदणीत विजय मिळवला। शिर्डीत 23 पैकी 20 व राहात्यात 20 पैकी 19 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले। अनेक प्रभागात विरोधकांवर डिपॉझिट परत देण्याची वेळ आली। राहाता व शिर्डी या दोन्ही पालिकांचा निकाल लागल्यानंतर विखेंच्या राजकारणाचे अनेक पैलू हळूहळू समोर आले। सर्वसामान्य उमेदवारांना उमेदवारी देण्यापासून ते सर्व समाज घटकांना समान संधी देण्यापर्यंत विखेंच्या राजकारणाच्या चर्चा रंगल्या। मराठा, ओबीसी, हिंदू, मुस्लिम, दिग्गज, नवा असे राजकारणातील सगळेच वाद विखेंनी या दोन्ही पालिकात पायदळी तुडवले। राहात्याच्या राजकारणाचा विचार केला तर सुमारे 2,500पेक्षा जास्त मते ही मुस्लिम समाजाने भाजपला दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसले। राज्यात पहिल्यांदाच मुस्लिम समाज हा भाजपचा वोटर झाल्याचे दिसले। ही किमया फक्त माजी खासदार सुजय विखे यांच्यामुळे साध्य झाली। मतदानापूर्वी झालेल्या प्रचार सभांमधून सुजय विखेंनी सर्वसमावेशक राजकारणाचा शब्द सर्वच समाजाला दिला होता। सुजय विखेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा, ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम असे सगळेच समाज घटक महायुतीच्या पाठीशी ठाम राहिले। शिर्डीत जयश्री थोरात व राहात्यात डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे प्रचंड मतांनी निवडून आले। त्यानंतर गटनेता निवडीतही विखेंच्या राजकारणातील सोशल इंजिनिअरिंग स्पष्टपणे जाणवलं। शिर्डी नगरपंचायतीच्या गटनेतेपदी प्रतीक्षा किरण कोते यांची शुक्रवारी निवड करण्यात आली। सुजय विखेंनी सर्वसमावेशक राजकारणाचा पायंडा येथेही कायम ठेवल्याचे दिसले। गटनेते झालेल्या कोते या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील परंतु उच्च शिक्षित तरुण महिला उमेदवार आहेत। गटनेता होण्यासाठी नूतन नगरसेवकांपैकी अनेकांनी व्यूहरचना आखली असली तरी विखे कुटुंबाने प्रतीक्षा कोते यांना संधी देऊन मास्टर स्ट्रोक मारला। प्रतीक्षा कोते या शिर्डी पालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या। शिवाय त्यांचे पती किरण कोते हे अगदी सामान्य परंतु विखेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत। पदाची अपेक्षा नसतानाही विखेंनी कोते कुटुंबाला संधी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले। यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून जयश्री विष्णू थोरात यांनाही विखेंनी अशीच धक्कादायक संधी दिली होती। थोरात याही अगदी सामान्य कुटुंबातील आहेत। आता गटनेते पदावरही विखेंनी सामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिल्याने विखेंच्या धक्कातंत्राची चांगली चर्चा रंगली। राहात्यातही विखेंनी सर्वसमावेशक गटनेता निवडला। या पदासाठी डॉक्टर विजय सदाफळ, प्रवीण बोरकर, दशरथ तुपे यांच्यासारखी दिग्गज नगरसेवकांची नावे चर्चेत होती। मात्र राजकीय गणिते आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा विचार करून सुजय विखेंनी शफीक उर्फ मुन्नाभाई शहा यांच्यावर विश्वास दाखवला। त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। राहाता नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील व्यक्तीला गटनेतेपदाचा बहुमान मिळाला। विखे कुटुंबाने मुस्लिम समाजाला राजकीय न्याय दिल्याची भावना व्यक्त केली गेली। राहाता पालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाची 2,500पेक्षा जास्त मते भाजपला मिळाली होती। मुस्लिम समाजाचा भाजपवर दाखवलेला विश्वास या निवडणुकीमुळे सार्थ झाल्याचे बोलले जात आहे। विखेंचा हा मास्टर स्ट्रोक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे। राहाता व शिर्डीत विखेंनी जे गटनेते केले त्यांच्यामुळे भाजप व महायुतीला भविष्यात फायदा होणार असल्याची गणिते मांडली जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला विखेंच्या राजकारणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।